नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजन आज करण्यात आले होते. यावेळेस आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे, खासदार शोभा बच्छाव, माजी खासदार सुभाष भामरे, नंदुरबारचे खासदार गोवाळ पाडवी, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. त्यांना आपण सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करूया की ते जयकुमारजी रावल यांना मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर आपल्याकडे पहिल्यांदा त्यांचं आगमन झालेलं आहे. माननीय श्री जयकुमारजी रावल, नामदार पणन मंत्री आणि राज्य शिष्टाचार विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई. मान्यवर इथे आहे. कारण धुळे जिल्ह्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मागच्या 25-30 वर्षापासून मी देखील आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः जिल्हा अधिकाऱ्याला मागच्या 8-10 वर्षापासून जे विविध पदांवर अधिकारी आहेत ते आणण्याची जबाबदारी माझ्यावर असते. तर त्या जिल्हा अधिकारी असतील, CO असतील, SP असेल, अक्षरशः त्यांना विनवण्या कराव्या लागायच्या की तुमची बदली झाली आणि ते मुंबईत थांबायचे आणि सांगायचे आम्हाला दुसरी कुठे बदली करता येईल का. आम्ही त्यांना सहा जॉबवर राहायला चहा पाजायचो आणि सांगायचो आमच्यातर्फे चहा पिऊन आपण या. काहीच अशा प्रकारचं इमेज आमचं तसं नाही आहे. परंतु एक प्रकारचं थोडंसं नेगेटिव्ह थोडंसं इमेज हा करण्याचा काही काळामध्ये प्रयत्नही झाला आणि त्याच्यासाठी अनेक घटक देखील जबाबदार आहेत. पण काळाच्या ओघामध्ये धुळे जिल्ह्यासारखा प्रगतिशील जिल्हा हा दुसरा कुठला नाही अशा प्रकारची चर्चा पुढच्या काळामध्ये होणार आहे. सातत्याने इथे असलेले लोकप्रतिनिधी अगदी खासदार, आमदार पासून तर जिल्हा परिषद सदस्य पासून तर सरपंचपर्यंत सर्वच काम करणारे कार्यकर्ते, जागृत कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, पंचायत समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, या साऱ्यांशी माझा संबंध आलेला आहे आणि जवळून मी सगळ्यांबरोबर काम केलंय. मला आठवतं की 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि मला अध्यक्ष बसवायचा होता त्यापैकी सगळं झालेलं नाट्यमय घटनाक्रम आपण सगळ्यांनी पाहिला आणि म्हणून जिल्ह्याचा खळाखळा आम्ही ओळखतो, लोकही कार्यकर्ते ओळखतो आणि मोठी टीम त्या धुळे जिल्ह्यामध्ये आहे जे सकारात्मक विचार करतात. पूर्वीच्या काळामध्ये 2 तालुके आदिवासी, 2 तालुके दुष्काळग्रस्त आहे, हा सगळा इमेज सोडत आता विकासाकडे भरधाव वेगाने चालणारा हा आमचा जिल्हा आहे. आणि मग आपण पाहतो की सगळ्या प्रकारचे राष्ट्रीय मार्ग आपल्याकडे, धुळ्याची MIDC मध्ये प्लॉट मिळणार नाही असे इतके उद्योग आलेले, नरडाणा MIDC सुद्धा खचाखच भरलेली, शिरपूरमध्ये सुद्धा औद्योगिक क्षेत्र वाढलेलं आहे. आमच्या साक्रीमध्ये आम्हाला पुढच्या काळामध्ये सोलरचं हब म्हणून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सोलरचं हब म्हणून हा साक्री जिल्हा आलेला आणि आपल्याकडे आता 18,000 कोटी रुपये त्या माध्यमातून जी मनमाड इंदोर रेल्वे ते आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं. मागच्या काळामध्ये बाबांनी प्रयत्न करून तो सगळा आता पुढे चालायला लागला. आताचे खासदार काही आपल्या पद्धतीने प्रयत्न करतातच आहे आणि मग आपण सगळे मिळून आपल्या धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचा संकल्प आपण करूया. पहिले तर महाराष्ट्राच्या ठेवण्यात आला. राज्यामध्ये नवीन सरकार स्थापना झाल्यानंतर राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस 2.0 हे नवीन सरकार स्थापना झाल्यानंतर पुन्हा आम्ही सुद्धा सेकंड इनिंगसाठी आम्ही सुद्धा मंत्री म्हणून आम्हाला संधी मिळाली आणि पहिल्यांदा आपल्या मातृ जिल्ह्याला येत असताना, पहिल्यांदा धुळे शहरामध्ये येत असताना स्वागत व्हावं, प्रेम व्यक्त व्हावं, त्याचबरोबर काही चांगले कार्यक्रम व्हावे अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण सारेजण घडवतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धुळ्याचे लोक
बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.